सांगा मला. डॉक्टर आदिल साहेब, संजय तेली साहेब ज्यांना शब्दच्या दिवानंद आहेत की लिंगायत समाजाच्या कुठल्याही भावावरती आम्ही अन्याय करणार नाही. पुन्हा आम्ही त्यांचा हात वर करून बघा. संजयराव डॉक्टर साहेब सगळे चुकीचं सांगते त्यांना सांगा. दिवानंदजी, डॉक्टर हिचे, अरे अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये एका मातंग मुलीवरती अन्याय केला, मातंग मुलीची अब्रू लुटली म्हणून मेंढ्या राखणाऱ्या बापू बिरू वाटेगावकरांनी हातामध्ये कुराड आणि बंदूक घेतली. बापू बिरू वाटेगावकरचे वरती तर कुणी अन्याय केला नव्हता. कुणाच्या हिंमत होती, कुणाच्या धाडात होतं. बापू बिरू काय सरपंच पदाला उभा राहिले होते, ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून उभा राहिले होते नव्हते. ते मेंढ्या राखत होते आणि त्याला कळलं गावात मस्तवाला पुढारी अन्याय करतायत, गावातल्या माझ्या मागासवर्गीय बहिणीची अब्रू लुटताय आणि म्हणून बापू बिरूंनी हातामध्ये कुराड आणि बंदूक घेतली आणि अनेक लोकांना यमपट्टी घाललं. त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे, त्यांचं रक्त आमच्या अंगात आहे. आम्ही कुणावरती अन्याय करत नाही, पण अन्याय करणाऱ्याला आम्ही सोडणार देखील नाही. जर तालुक्यातल्या कुठल्याही गरीब माणसावरती, मागासवर्गीय, ओबीसी, मायनर ओबीसी, भटके मुक्त, लिंगायत, गरीब मराठा समाजावरती जर कुणी अन्याय करण्याची भूमिका घेतली तर गाठ गोपीचंद पडळकरची आहे. एवढं सोपं नाहीये. लय जणांची झोप उडल्यावर मला उमेदवारी मिळाल्यापासून त्यांची निवडणूक राहिली, पण मी काय होतंय, माझं काय होतंय, माझं काय होतंय ते आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. जनतेने ठरवलंय माझं काय करायचं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलंय, कार्यकर्त्यांनी ठरवलंय, जत तालुक्यातल्या लोकांनी ठरवलंय. अरे आज इथं खंडोबा मंदिरामध्ये, म्हातारबा देवाच्या मंदिरामध्ये दरवर्षी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं येता का रे? आमदारांनी का नाही इथं 2 कोटी रुपयाचा निधी दिला? दिला का? 5 लाख रुपये सुद्धा दिलेला आहे, 500 रुपये सुद्धा दिलेला आहे. आणि मध्ये गोपीचंद जातीवाद करतोय. आणि लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. या तालुक्यामध्ये भानंबा देवीचं मंदिर आहे, लाखो लोक येतात, तुम्हाला 1 रुपया देता आला नाही. आज माझ्या इथं खंडोबा म्हातारबा देवाला 1 रुपया तुम्हाला देता आला नाही. आणि म्हणून गोपीचंदची उमेदवारी आहे. या तालुक्यातल्या प्रत्येक मंदिराला त्यांचा जीर्णोद्धार करणं, त्यांचं डेव्हलपमेंट करणं, या मंदिरासाठी तुम्ही मागा तेवढा दिली. 1 लाख, 1 कोटी मागा, 2 कोटी मागा, 5 कोटी मागा. मी देऊ शकतो की नाही? तुम्हाला विश्वास आहे ना? मी देऊ शकतो की नाही निधी? कारण माझा नेता देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरती बसलाय. तो इतका नेता खमक्याय ना, निधीची काही चिंता नाही, निधीची काही काळजी नाही. तुम्ही सांगायचं आणि मी आणायचं, तुम्ही सांगायचं आणि मी आणायचं. रस्ते, आनंद रस्ते, गावामध्ये अंतर्गत रस्ते, समाज मंदिर, जिल्हा परिषदच्या शाळा, अंगणवाडी, शेतात जाणारे रस्ते तुम्ही सांगा हो. गेल्या 70 वर्षामध्ये जे जत तालुक्यामध्ये विकासाचं काम झालं नाही ते मी तुम्हाला 5 वर्षात करून दाखवतो. 5 वर्षामध्ये मी तुमच्याकडे उमेदवारी मागण्यापूर्वी प्रत्येक गावात काय ना काय निधी दिलाय. प्रत्येक गावामध्ये मी तर विधान परिषदेचा आमदार होतो. जर तुम्ही मला विधानसभेचा आमदार केला, सुरुवातीला कसा मान असतो, असतो की नाही? सुरुवाती आता माझ्या इथं बसले, सुरुवातीला वेगळा मान असतो की नाही? गाठीच्या अंतरीला जरा फरक पडते, तिला मागे बसवते. सुवासिन म्हणून तुम्ही मला विधानसभेचा आमदार म्हणून पाठवा. अरे मी सगळं हिसकावून आणतो, मागून काय आणत नाही, मागून काय मिळत नसतं, हिसकावून आणावं लागतं. मागून भीक मिळते. भीक आपण किती देतो भिकाऱ्याला? तुम्ही 100 रुपये कुणी दिले असा माणूस कुठे आहे इथं सांगा? 5 रुपये द्यायचे, 10 रुपये, बरोबर? मागून भीक मिळते. हक्क हिसकावून घ्यावा लागतो आणि तो हक्क तुम्हाला 20 तारखेला हिसकावून घ्यायचा. घेणार की नाही? घेणार की नाही? माझं चिन्ह काय? काय माझं काय? किती नंबर आहे? किती नंबर? अरे विरोधकांपुढे आवाज गेला तुमचा.
लोकांच्या पर्यंत गेला आणि माझा आवाज मुंबईच्या विधान भवनापर्यंत जातोय. मला इथून म्हातारमध्ये खंडोबा देवाचं ठिकाण दिसतंय आणि त्याच्या पलीकडं विधान भवन दिसतंय. कुणावाडीतून माझी नजर विधान भवनाकडे पडते. तुम्ही मला सन्मानानं 20 तारखेला मुंबईच्या विधान भवनामध्ये पाठवा. याच विधान भवनातून तालुक्यातील गोरगरीब उपेक्षित लोकांना सन्मान मिळवून देणारा योजना घेऊन गावाकडे येतो. त्याशिवाय गावाकडे ठरलेलं लक्ष आहे नाही. मध्ये अगोदर निवडणूक झाली कधी गेली कधी कधी काय करत होतं का? करत सांगायचं करत होतं का? मी इकडे उमेदवारी करायचं म्हटलं का 15 दिवस पिढ्यामध्ये बाहेरचा उमेदवार चालणार नाही. बाहेरचा उमेदवाराला विरोध भूमिपुत्र आपल्या टीव्हीला बातम्या येत होते का नाही? मी मला येऊ दे येऊ दे येऊ दे. माझा प्रचार माझ्या विरोधकांनी इतका केला की मला प्रचार करायला त्यांनी काही शिल्लक ठेवलं नाही. एवढं का? माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी इथं उमेदवारीची तयारी करतोय हे मी नाही सांगितलं. माझ्या विरोधकांनी सांगितलं की हो गडी इथं घुसायला लागलाय हे घुसायला लागलाय हे घुसायला लागलाय. ते मला बोलले तू काय मध्ये तयारी करतोय का? मी म्हटलं नाही मी तिथं काम करतोय. तुम्ही जर मला उमेदवारी दिली तर मी तिथं लढू शकतो की त्या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली हे त्यांना सांगून टाकलं. मी काय ठरवलं दस मध्ये एमआयडीसी करायची. तुमच्या कानावर आली का एमआयडीसी मंजूर झाली आहे? कुणा कुणाला कळालं एमआयडीसी मंजूर झाली आहे? कुठं झाली एमआयडीसी? संजय केली आहे. त्यांनी 2000 एकर जमीन दिली आहे. किती? सांगलीची एमआयडीसी 400 एकरात आहे. सांगलीची एमआयडीसी 400 एकरात आहे आणि मुंबईला एमआयडीसी किती एकरात होते? सांगलीच्या किती पण मोठी एमआयडीसी होते? 5. सांगली मोठी का उंदी मोठ? आता उंदी मोठ. सांगली कुठं आणि उंदी शेवटचं गाव आहे. अरे जर नेता खंब्या असेल ना तर काही घडू शकता. म्हणून उंदीच्या माळावरती एमआयडीसी झाली आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की एमआयडीसी 1 वर्षाच्या आतमध्ये तिथं प्रोजेक्ट यायला सुरू होतील. अशा पद्धतीचं आम्ही काम करतोय. अशा पद्धतीचं त्यासाठी तुमचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे. मी दुसरी मागणी केली आणि जाहीर केलाय. काय जाहीर केलं? सांगली पासून जर शेवटचं गाव 180 किलोमीटर आहे बरोबर. काही 150 काही 107 आहे. पलगाव उंटी हल्ली तिकडची शेवटची गावं भिवंडी सारखं गाव आहे. हे जे गाव आहे ते सांगली पासून 107-80 किलोमीटर वरती आहेत. आमचा एखादा पोरगा हट्टीवरचं काम करायला सांगलीला गेला तर त्यांचं 2-2 दिवस जाते. तिथं दलालांचा सुलसुला झालाय. आमच्या लोकांची लुबाट होते आणि म्हणून मी जाहीर केलाय MH10 सांगली आहे तसा MH51 झाला पाहिजे. झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? आपला ब्रँड वेगळा झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? हे आधी तुम्ही मागणी केली का? या तालुक्यात 35 गावं असेल जिथं एसटी जात नाही. सरकार काय म्हणतोय? गाव तिथं एसटी हात दाखवा एसटी थांबवा. अरे आम्ही कुणाला हात दाखवा? आमच्या गावात अजून एसटी झाली नाही. हात कुणाला दाखवायचा? बरोबर की कुठं आहे? तिकडे सोनगी नावाचं गाव आहे. गुंडीच्या पलीकडचं एसटी नाही. तिकडं आमचं पाच आहे फिरून घ्या एसटी नाही. इकडं लहान आहे एसटी नाही. अशी 35 गाव आहे. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की जत डेपोवर जिल्हा लोड पडतोय. पूर्व भागामध्ये एक एसटी डेपो नव्यानं मंजूर करून आणतो आणि तुम्हाला सगळ्या गावामध्ये एसटी चालू करून देतो. विद्यार्थ्यांच्यासाठी आपण योजना आणली आहे. ओबीसीच्या ज्या पोरांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही तर आपला मुलगा ट्रक मध्ये शिकायला असेल 12वी नंतरचं शिक्षण घेत असेल तर आपलं सरकार ओबीसीच्या मुलांना 38,000 रुपये खात्यावरती देत आहे. जर मुलगा आपला सांगली शिकायला असेल तर त्याला 43,000 रुपये आपण खात्यावरती देतोय. तोच मुलगा महानगरपालिका वर्गाच्या राज्यातल्या आणि अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिकला शिकायला असेल तर त्याला 51,000 रुपये खात्यावरती
पिंपरी चिंचवडला, मुंबईला, नवी मुंबईला, नागपूरला शिकायला गेला तर त्याच्या खात्यावरती 61,000 रुपये देतोय. कुणाकुणाची पोरं जंगला शिकायला 12वी नंतरचं शिक्षण, 12वी नंतरचं शिक्षण रत्ना, सांगलीला, कोल्हापूरला आहे. त्याला अर्ज भरायला सांगा. त्याला आपण डायरेक्ट 43,000 रुपये देतोय. हे ओबीसीच्या मुलांना. तशीच योजना धनगर समाजाच्या मुलांना पण आणली आहे. आता धनगरांच्या मुलांना सुतगिरणी करता येते. किती सुतगिरणीला चेअरमन कोण आहे आपला गडी. म्हणून मी सरकारला म्हणलं, अरे दुसऱ्यांच्या सुतगिरण्या झाल्या, आम्हाला सुतगिरणी पण नाही. आमच्या पोराला पण चेअरमन होऊ द्या, एसीच्या रूम मध्ये बसू द्या, पण जरा पेल वाजू द्या, शिपाईला जरा पळू द्या, जरा सांगू द्या पाहुणा आले जरा चहा घेऊन ये. आता होणार. राज्यामध्ये आपण धोरण आणलं, आदिवासी जमातीच्या धर्तीवरती महाराष्ट्रातल्या धनगरांना सुतगिरणी द्यायची. सरकार 95% देणार, तुम्ही फक्त 5% भरायचे. किती? मी आज घोषणा करतोय, 2 सुतगिरण्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये आपल्याला जत तालुक्यामध्ये करायच्या आहेत. जत तालुक्यामध्ये पहिली सुतगिरणी मिळाली राम शिंदेना, आपल्या आमदारांना कर्जत जामखेडचे, त्यांना पहिली सुतगिरणी मिळाली आहे. मी दुसरा प्रस्ताव दिला आटपाडीला. आता तिसरा आणि चौथा तुम्हाला सगळ्यांना घेऊन आपला भेटवाला गडी करा, खुर्चीमध्ये बसू दे. व्हीलचेअर मध्ये, फिरत्या चाकाच्या खुर्चीवर बसू दे. नको आपण बसू शकतो की नाही शकतो. हे अशा अनेक कल्पना आहेत आपल्याकडे. लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वरांच्या नावाने महामंडळ स्थापन केलं आहे. उद्या लिंगायत समाजाचा एखादा पोरगा महामंडळाचा उपाध्यक्ष होईल, त्याच्याकडे लाल दिव्याची गाडी येईल, त्याच्याकडे पी असेल, त्याच्याकडे सगळी यंत्रणा असेल. रामोशी समाजाचं महामंडळ केलाय, वडार समाजाचं महामंडळ केलाय, लोणारी समाजाचं महामंडळ केलाय, गुरव समाजाचं, नापिक समाजाचं महामंडळ केलाय. अनेक काम आपल्या सरकारने केलेले आहेत. लाईट बिल माफ केलं. कुणाकुणाला लाईट बिल माफ झालं? कुणाकुणाला आठवण करा. अरे माझ्या लाईट बिल नाही झालं ना. 7.5 HP पर्यंत लाईट बिल माफ केला. पहिल्यांदा हा क्रांतिकारी निर्णय केला आहे. आज लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळत आहे. मिळाले का तुम्हाला काही? मिळाले का? इकडं आता 2100 रुपये होणार आहे 25 तारखेनंतर. किती? 2100 रुपये. मुंबईमध्ये एक महिला नेता बोलली 1500 रुपये मध्ये काय येतोय? काय म्हणली? 1500 रुपये मध्ये काय येतोय? मी म्हणलं तुम्ही ताज हॉटेलला 1500 रुपयाची कॉफी पिताय, त्यांना 1500 रुपयाची किंमत करणार नाही. 1000 रुपयाचा ट्रायडंट हॉटेलला चहा पिताय, त्यांना 1,500 रुपयाची किंमत करणार नाही. 1.5 लाखाचा गॉगल, 2 लाखाची पर्स, पायात 30,000चा सॅन्डल घालणाऱ्याला 1,500 रुपयाची किंमत करणार नाही. तर हे 1,500 रुपये कुणासाठी आहे? माझी बहीण मेंढ्या राखायला 8 महिने गाव सोडून जाते, तिला थंडी आली, तिला ताप आला, तिला कणकणी आली आणि म्हणून इंजेक्शन मारायला तिच्याकडे 50 रुपये नाही. त्या बहिणीसाठी ही लाडकी बहीण योजना आहे. त्या बहिणीसाठी ही लाडकी बहीण योजना आहे. तिला ते 1,500 तक्रारसारखे दिसतात गाडीच्या. पूर्ण रडत रडत आला, आई 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 मला 10 रुपये दे. आणि जिच्याकडे 10 रुपये नाही तिच्यासाठी 1,500 रुपये आहे. आज ती दिला मुलाला 10 रुपये. अनेक बहिणी आज आईला साडी घेतली, तिच्या स्वतःला 7,500 दिवसला विचारू त्यांच्याकडे डायरेक्ट पैसे असल्यामुळं त्यांना नवरोबाला विचारायची गरज पडली नाही. मी तुम्हाला ड्रेस घेऊ का, मुलीला ड्रेस घेऊ का, आईला घेऊ का, काही नाही, डायरेक्ट घेतले. आज सन्मान आहे महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींचा. स्वाभिमान दिलाय या सरकारनं आपल्या बहिणींना. त्यामुळे या दर विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या बहिणी काँग्रेसवाले कार्यकर्ते तिकडे आहेत आणि त्यांच्या लाडक्या बहिणी आमच्याकडे आहेत. त्यांनी ठरवलं महायुतीला मतदान करायचं आणि त्यामुळं निश्चित राहावा, काळजी करू नका. पण 4 दिवस खराब नका काळजी. नाही इथं गेलं गर्दी बघितलं निवांत झोपाल, निवांत झोपू नका. ऊस तोडीला कोण कोण आहे त्यांना तेवढे फोन करा. आम्ही सगळी व्यवस्था केली आहे गावातल्या प्रमुख लोकांच्या
त्यांच्याकडं सगळ्या लोकांना आपल्याला आणायचं आहे। यामुळं तुम्ही चिंता करू नका। मी आता आमदार आहे विधान परिषदेचा, माझा आता तुम्ही निवडून दिल्यानंतर पद रिक्त होणार आहे, ते पद परत आपल्या तालुक्यात मिळावं अशी मी विनंती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना करणार आहे। बरोबर की नाही? एकावर एक प्रिय आमदार, दोन आमदार असं होऊ शकतं। कधी होईल तुम्ही मला 50,000 निवडून दिलं तर, 1000, 2000, 3000 निवडून दिलं ना, तिथं किंमत राहत नाही। रेगडी तिथं असं फिरते त्या मतदानाच्या बाजूनं। फुटपाथवरती 100 आमदार फिरते, कोणी काळात उत्तर विचारत नाही। तिथं 50,000 लाखाचं निवडून येतात ना, त्यांचं वजन तिथं वाढतंय। मला तुम्ही निवडून द्या। बघा या जत तालुक्याचं नाव महाराष्ट्रावर केल्याशिवाय राहणार नाही। जत तालुक्याचा सन्मान मिळवून देणार, स्वाभिमान जागृत करणार आणि जत तालुक्याला विकासामध्ये नंबर 1 लागणार। माझी जत तालुक्याच्या सगळ्या लोकांना हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती आहे। माझ्यासारखा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने उभा केलाय, माझं तुम्हाला हात जोडून सांगताय, एक वेळ तुम्ही मला या जत विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून द्या। या आमदारकीच्या माध्यमातून जत तालुक्यातल्या शेवटच्या गावात शेवटच्या माणसापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना पोहोचवल्याशिवाय हा गोपीचंद पडाकर गप्पा बसणार नाही। हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि 20 तारखेला तुम्ही कमल चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना की साहेबांना जाण्यासाठी मान करून घ्यायचे आहे। आपल्या बाळूमामाचे पुढच्या आंदोलन यासाठी साहेबांना भेटण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। अकोलवरून या ठिकाणी आलेले आहेत त्या पुजारी साहेबांचं कुवावाडी आणि देवस्थानच्या वतीनं हार्दिक स्वागत। बाळूमामांचा आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी कायम आहे आणि बाळूमामाचा